जय महाराष्ट्र मित्रांनो, जर तुम्हाला अशा प्रकारची व्हिडिओ बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्राला पण शेअर करा, कारण माझा एकच हेतू आहे आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला नॉलेज पोहोचावं आणि याच्यासाठी मला फक्त तुमची साथ पाहिजे। काळा कावळा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे? तुमचे ऑप्शन्स: नंबर 1 भूतान, नंबर 2 जपान, नंबर 3 अमेरिका आणि नंबर 4 भारत। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 1 भूतान। काळा कावळा भूतान या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे। भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कोठे आहे? तुमचे ऑप्शन्स: नंबर 1 कानपूरमध्ये, नंबर 2 बेंगलोरमध्ये, नंबर 3 नवी दिल्लीत आणि नंबर 4 कोलकाता येथे। तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 4 कोलकाता येथे। सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कोलकाता येथे आहे। कोठे आहे? तुमचे ऑप्शन्स: नंबर 1 हैदराबाद, नंबर 2 सिकंदराबाद, नंबर 3 विजयवाडा आणि नंबर 4 नवी दिल्ली। तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 1 हैदराबाद। हैदराबादमध्ये चारमिनार आहे। जगातील पहिला मानव कोणत्या देशात जन्माला आला? तुमचे ऑप्शन्स: नंबर 1 भारत, नंबर 2 नेपाळ, नंबर 3 आफ्रिका आणि नंबर 4 जपान। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 3 आफ्रिका। जगातील पहिला मानव आफ्रिका या देशामध्ये जन्माला आला। कोणत्या देशाला नद्याचा देश म्हणतात? तुमचे ऑप्शन्स: नंबर 1 श्रीलंका, नंबर 2 नेपाळ, नंबर 3 पाकिस्तान आणि नंबर 4 बांगलादेश। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 4 बांगलादेश। बांगलादेशला नद्याचा देश म्हणतात। माकड हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे? तुमचे ऑप्शन्स: नंबर 1 श्रीलंका, नंबर 2 नेपाळ, नंबर 3 नॉर्वे आणि नंबर 4 सेंट्रल देश। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 4 सेंट्रल देश। माकड हा सेंट्रल देशचा राष्ट्रीय प्राणी आहे। फुलांची राणी कोणाला म्हणतात? ऑप्शन्स: नंबर 1 कमळ, नंबर 2 चमेली, नंबर 3 गुलाब आणि नंबर 4 निळकुरंजी। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 2 चमेली। चमेली या फुलाला फुलांची राणी म्हणतात। कोणता देश सर्वात जास्त सौर ऊर्जेचा वापर करतो? तुमचे ऑप्शन्स: नंबर 1 भारत, नंबर 2 चीन, नंबर 3 जपान आणि नंबर 4 अमेरिका। तर मित्रांनो, मला ह्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या। आपण बघू ह्या प्रश्नाचं उत्तर कोणाकोणाला देता येतं। एक टीप आहे मित्रांनो आणि खास टीप पण तुमच्यासाठी, सर्व प्रश्नाची उत्तरे अगदी बरोबर आहेत, पण तरी तुम्हाला कोणत्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं वाटत असेल तर खाली कमेंट करा।